तिथून बोलला तरी होते. ही परिस्थिती तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. हे चित्र आहे पुण्याच्या आंबे गावातल्या पेंढारवाडी आदिवासी वस्तीचं. डवऱ्यातून गाळ उपसून पाण्याचा शोध हे गावकरी घेत आहेत. एकीकडे देशात अमृत महोत्सव तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठीचा हा संघर्ष. पावसाळ्यात धरणाचं पात्र भरलेलं असतं, तर उन्हाळ्यात आवर्तन सुरू होताच मृगजळासारखं यांच्या डोळ्यासमोरून पाणी खाली खाली सरकतं. मग सुरू होतो त्यांचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष. नदी पात्रातून जसं पाणी खाली जाईल तसं खाली पात्रात उतरायचं. पाणी दिसेल तिथे खड्डे खोदायचे आणि कशीबशी आपली तहान भागवायची. पुन्हा तिथलं पाणी संपलं की अजून दुसरा खड्डा. पावसाळ्यात धरण भरायला लागलं की पाणी यांचा पाठलाग करतं आणि उन्हाळ्यात पाणी खाली खाली जायला लागलं की हे पाण्याचा पाठलाग करतात. जसं काही पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी इथं पाठ शिवणीचा खेळच सुरू आहे. मात्र त्यांच्या संघर्षाकडं स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुद्धा अजूनही कोणाचंच लक्ष नाहीये. पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी पिढ्यानपिढ्यांपासून त्यांच्यावर जीवाचा आटापिटा करण्याची ही वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.